नमस्कार मित्रांनो, मी दत्ता पडगणकर डायबिटीज मुक्त रोगमुक्त भारत अंतर्गत वर्क करतो। आज आपण संजीवनी ज्यूसबद्दल माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, संजीवनी ज्यूसमध्ये नेमकं आहे तरी काय आणि हे कशा प्रकारे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे याच्याविषयी आज आपण माहिती घेऊया। मित्रांनो, संजीवनी ज्यूसमध्ये आपल्याला असे काही घटक आहेत त्याच्यामध्ये जे की खूप दुर्मिळ आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 25 प्रकारचे असे आयुर्वेदिक जडीबुटी आहे। त्याच्यामध्ये बघा आपल्याला ग्रीन टी आहे, शतावरी आहे, बेहडा आहे, शिबोक्थ्रॉन आहे, रास्पबेरी आहे, अश्वगंधा आहे, नीम आहे, बहु आमला, व्हिटाग्रास, स्ट्रॉबेरी, गिलोय, मोरिंगा, नोनी, अल्फा, आईसबेरी, वासे, ब्राह्मणी, अलोवेरा, बीटरूट, ब्लूबेरी, अर्जुना, हरड, आमला, गोजीबेरी आणि क्रेनबेरी अशा अति दुर्लभ म्हणजेच की जे जवळजवळ आपल्याला सहजासहजी कुठेही मिळणार नाहीत। आणि आपण जर पाहायला गेलं तर अशा जे दुर्मिळ घटक आहेत ग्रीन टी, शतावरी, बेहडा असं एक एक जर आपण एका घटकाविषयी जर अभ्यास करायला गेलं तर प्रत्येक घटकाचे जे फायदे आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, बरोबर। आता या घटकामध्ये नेमकं आपल्या शरीराला काय मिळणार, त्यामध्ये बघा आपल्याला व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर वगैरे ह्या गोष्टी आपल्याला मिळणार। आणि याच्यानंतर ही मिळाल्याच्या नंतर आपल्या नेमकं शरीराला फायदा काय होणार, त्याच्यामध्ये बघा आपल्या शरीराला हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम संतुलित ठेवण्यासाठी मदत करते। त्यानंतर आपला उत्साह, जोम, स्फूर्ती हे वाढवण्यासाठी मदत करते। त्यानंतर आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे हिला स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करते। त्यानंतर अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा काम करते। हार्मोन इनबॅलन्स जे आहे ते आपल्या शरीरामध्ये झालेले असते ते सुद्धा रिपेअर करण्यासाठी काम करते। आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करून आपल्याला प्रत्येक आजारावर आपलं शरीर फाईट कशा प्रकारे करू शकेल याविषयी सुद्धा आपल्याला मदत करते। बघा ना, आता संजीवनी ज्यूसमध्ये एवढे सारे घटक आहेत त्याच्यामुळे हे काय करते, जे आजकालच्या जे बिमाऱ्या आहेत जवळजवळ संजीवनी ज्यूस हे जे आहे तर आपल्याला 700 आजारापासून दूर करण्यासाठी मदत करते। त्याच्यामध्ये बघा आपण अस्थमा, गर्भाशयाची समस्या, पॅरालिसिस, थायरॉइड, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, डायबिटीज, HIV, ओबेसिटी, हाय लो BP, जॉईंट पेन, किडनी स्टोन असे भरपूर सारे आजार आपल्याला आजकाल सतावत आहेत। तर या आजारावर आपण आपली इम्युनिटी बूस्ट करून 100% आयुर्वेदिक पद्धतीने आपण त्याच्यावर आता बघा मी तुम्हाला जे 25 आयुर्वेदिक घटक सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये बघा ग्रीन टी जे आहे तर ग्रीन टीचे नेमके फायदे काय शरीरासाठी होण्यासाठी, बघा ग्रीन टीने काय होते, आपलं वजन, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी काम करते, ठीक आहे। त्यानंतर जे गिलोय आहे ते गिलोय काय काम करते, स्मरणशक्ती, लक्ष व एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी, तसेच नैराश्य, चिंता, आळसीपणा घालवण्यासाठी सुद्धा उपयोग करते। त्यानंतर आहे अश्वगंधा। अश्वगंधा ताप, सर्दी, खोकला यासाठी, रामबाण, दमा, डायबिटीज, संधिवात यासाठी उपयोगी आहे। त्यानंतर जे वासे आहे तर वासे हे डोळ्यांसाठी समस्या, दातांची समस्या, अस्थमा, क्षयरोग, बवासीर, किडनी स्टोन यासाठी सर्वांसाठी उपयोगी आहे। त्यानंतर जे आहे तर नोनी आहे। नोनी तुम्हाला त्वचारोग, कर्करोग, कॅन्सर, डायबिटीज, वेदनाशमक, लो BP, हाय BP, कोलेस्ट्रॉल यासाठी काम करते। त्यानंतर जे बीटरूट आहे हे हिमोग्लोबिन, कॅल्शियम, BP, हाय BP, लो BP, काळे डाग, काळे वर्तुळे कमी करणे, त्यानंतर पचन क्षमता वाढवते, स्किन ग्लो करते। त्यानंतर जे सिबोक्थ्रोन आहे याचा उपयोग आपल्या शरीरासाठी हृदयरोग, त्वचारोग, लिव्हर, केस गळती, गर्भाशय समस्या, इम्युनिटी यासाठी उपयोगी ठरते। त्यानंतर अवला जो आहे ते केस गळती, त्वचा विकार, पोटाचे विकार, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन C आणि लोह, अँटी ॲसिडिटी यावरती आपल्याला काम करते। त्यानंतर बघा शतावरी जी आहे तर शतावरी आपल्याला गर्भाशय, मासिक पाळी तसेच महिन्याच्या सर्व समस्यावर उपयोगी ठरते। असे अनेक एका घटकाचे भरपूर सारे उपयोग। नंतर आपल्याला बघा जे हरड काय करते, आपल्याला वजन नियंत्रित ठेवते, थ्रोट इन्फेक्शन, मायग्रेनचा त्रास कमी करते, पाईल्स, तोंडाचा अल्सर, ॲसिडिटीची त्रास कमी करते, हे झाले हरडचे उपयोग। त्यानंतर अर्जुना काय करते, हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, पोटातील अल्सर, फॅक्शन, अस्थिरोग यावर काम करते। त्यानंतर बघा मोरिंगा जी आहे तर दृष्टी उजळते, पचनक्रिया सुधारवते, सर्व प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स आणि लैंगिक समस्या, मधुमेह, हृदयरोग यासाठी उपयोगी ठरते। त्यानंतर ब्राह्मी जे आहे ते जखम भरून काढणे, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करते, त्वचेवरील डाग कमी करते,
संधिवात, कॅन्सर, कर्करोग यासाठी उपयोगी ठरते. त्यानंतर बहुआमला जे आहे तर डोळ्यांची समस्या, मूत्ररोग, कुष्ठरोग, बीपी, लिव्हर अशा समस्यासाठी बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करते. त्यानंतर जे आहे तर नीम जे आहे तर अँटीऑक्सिडंट, डायबिटीज, त्वचारोग, पिंपल्स, हृदयरोग, केसगळती थांबवते, असे अनेक याचे उपयोग आहेत. त्यानंतर येते बघा अलोवेरा जे आहे तर वजन नियंत्रित ठेवते, डायजेशन, मेंटल हेल्थ, संधिवात, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, ॲसिडिटी यावरती काम करते. त्यानंतर आहे व्हीटग्राससाठी उपयोग येते. व्हीटग्रास आपल्याला त्वचेसाठी, डिटॉक्स करण्यासाठी, संधिवात, वजन नियंत्रित ठेवते. त्यानंतर बघा गोजीबेरी त्वचा चमकदार ठेवण्यासाठी, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग आणि चट्टे कमी करते, अतितीक्ष्ण किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करते. त्यानंतर रास्पबेरीचा काय उपयोग आहे? कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, मेमरी पॉवर, इम्युनिटी पॉवर, अँटीऑक्सिडंट कंट्रोल करते. त्यानंतर स्ट्रॉबेरी जे आहे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, हाडांच्या समस्या विकसित करते, संधिवात, लो बीपीआय, बी कंट्रोल यासाठी सुद्धा मदत करते. त्यानंतर जे आहे ब्लूबेरी कोलेस्ट्रॉल, वजन नियंत्रण ठेवते, डोळे निरोगी ठेवते, व्हिटॅमिन अँड मिनरल्स हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून भेटून जाते. त्यानंतर जे आहे क्रेनबेरी हे शरीरातील विषारी पदार्थ, आजकाल बघा आपल्या आहारामध्ये आपण जे काही खातो त्याच्यामध्ये स्लो पॉइझन आपण हळूहळू बॉडीमध्ये इनटेक करत आहे. तर जे क्रेनबेरी नावाचं जे एक आयुर्वेदिक घटक जे आहे तर ते आपल्या शरीरामधील जे काही विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये हळूहळू एंटर केलेले आहेत तर त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करते. त्यानंतर हृदयाचे कार्य सुरळीत चालू ठेवते, शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया काढून काढण्यास तसेच हाडांना मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यानंतर आहे अकाई बेरी बघा शरीराला लागणारी ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर, हृदयविकारापासून बचाव करते, पचनशक्ती मजबूत करते आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. बघा मित्रांनो, मी तुम्हाला जे काही आयुर्वेदिक घटक सांगलेले आहेत त्याचे जर तुम्ही नेटवर सर्च केलं, एका घटकाचे उपयोग तुम्हाला जवळजवळ भरपूर सारे उपयोग तुम्हाला नेटवर सर्च केले जातील आणि त्याचे फायदे सुद्धा मिळतील. जर आपल्या संजीवनीमध्ये आपल्याला जर हे एका 15 ml संजीवनी ज्यूसमध्ये जर आपल्याला डेली आपल्या शरीराला हे एवढे घटक गरजेचे असतात आणि हे घटक जर आपल्याला डेली संजीवनीमधून जर मिळत असतील तर मला तर वाटते आपण नक्कीच प्रत्येक जणांनी संजीवनी ज्यूस घ्यायलाच पाहिजे. हे बघा मित्रांनो, संजीवनी ज्यूस हे एक असं ज्यूस आहे जे तुम्हाला आजारी पडल्याच्या नंतर आजारामधून बाहेर काढण्यासाठी तर मदत करतेच, पण तो व्यक्ती आजारी नाही पण तो भविष्यामध्ये कधीही आजारी पडू नाही, म्हणून त्याने जर डेली बेसिसवर आपला चहा न घेता चहाच्या जागी चहाला रिप्लेसमेंट करून जर तुम्ही डेली बेसिसवर जर संजीवनी सकाळी 15 ml आणि संध्याकाळी जर 15 ml जर घेतलं तर भविष्यामध्ये जे काही आजार होणार आहेत ते आपण भविष्यामध्ये टाळू शकतो. ठीक आहे, तर हे झाले संजीवनी ज्यूसचे फायदे. जर तुम्हाला हे आपलं भविष्य जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल आणि जर निरोगी लाईफस्टाईल तुम्हाला जर अडॅप्ट करायचा असेल तर मी संपर्क नंबर देणार आहे स्क्रीनवर. तुम्ही आजच माझ्याशी संपर्क साधून संजीवनी ज्यूस आपल्या जीवनामध्ये ॲड करून आपली लाईफ जी आहे ते आपण सुखकर करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.